कल्याण ठाकुर्लीच्या दरम्यान फास्ट ट्रॅकवरती ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेल्वेचा जे खोळंबळा झाला होता। मात्र आता सध्या 9:30 वाजलेले आहेत। दुपारच्या नंतर पाहायला गेलं तर काही तासाच्या नंतर ही रेल्वे सेवा सुरळीत करण्यात आली। मात्र पाहायला गेलं तर अर्धा ते पाऊण तास जे ते रेल्वे पूर्णतः अप अँड डाऊनची विस्कळीत झालेली आहे। मोठ्या प्रमाणात ठाणे स्थानकावरती गर्दी या ठिकाणी दिसून येते। या स्थानकावरती उभा राहायला देखील जागा नाही। महिला असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे चाकरमानी आता परतीचा प्रवास आहे। आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात रेल्वे वेळापत्रक कोलमडल्यामुळे मोठा प्रचंड नाक त्रास जे ते चाकरमान्यांना सहन करावा लागतोय। मध्य रेल्वेच्या या ठिकाणी पाहायला गेलं तर विशेष ट्रेन देखील सोडणं गरजेचं आहे। आजूबाजूच्या परिसरात देखील या ठिकाणी बसेस सेवा देखील उपलब्ध नाही। मात्र सध्या परिस्थिती पाहता 9:30 वाजलेले आहेत आणि गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून रेल्वे जे आहे ते कोलमडलेली आहे। आणि फास्ट ट्रॅक असेल, स्लो ट्रॅक असेल, या ठिकाणी देखील रेल्वे उशिराने धावताना आपल्याला दिसत आहे। आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठी प्रचंड गर्दी ह्या पलाटवरती पाहायला मिळत आहे। आणि रेल्वे प्रशासनाकडनं जरी ही रेल्वे दुरुस्ती केली असेल तर ओव्हरहेड वायरचं दुरुस्ती केलं असेल तर मात्र दुसरीकडे अजून देखील तात्काळ लोक आहेत ते वाट बघत आहे। मध्य रेल्वेची कोंडी पाहू शकतो मोठ्या प्रमाणात। या ठिकाणी काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत। किती वाजेपासून तुम्ही उभा आहात आणि हा रेल्वेचा पुन्हा एकदा या ठिकाणी वेळापत्रक कोलमडलेलं आहे? सर मैं हिंदी में बोलूँगा। मुझे 1-1.5 घंटा हो गया है, मैं यहाँ पर खड़ा हूँ। मुझे उल्लासनगर जाना है। आते समय मुझे 3-3.5 घंटा हो गया थाना में पहुँचते पहुँचते। गवर्नमेंट को ये सोचना चाहिए कि थाना और कल्याण के बीच में बस सर्विस चालू करना चाहिए। कभी तक लोकल की जान लोगे? लोकल तो ख़राब होगी आज नहीं तो कल, और इसको 25-30 साल हो गया है। कुछ नया दिमाग लगाओ। जैसे पब्लिक वाशी और कल्याण का बस कैसे चलता है, तो ऐसा कोई नया 8 लाइन एक्सप्रेस हाईवे चालू करेगी गवर्नमेंट तो। और जो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री हैं उनको ये सब न्यूज़ देखना चाहिए, कुछ नया डिसीजन लेना चाहिए। हज़ारों पब्लिक आज तकलीफ सह रही है, किसके घर में रात को कोई बीमार रहेगा, पहुंचना रहेगा। तो नक्कीच या ठिकाणी रेल्वे जे वेळापत्रक कोलमडलेलं आहे। ओव्हरहेड वायरचा जो घोटाळा होता त्याच्यानंतर बिघाड झाल्यानंतर दुरुस्त करण्यात आला। मात्र सध्या आता 9:30 वाजलेले आहेत। अर्धा पाऊण तास रेल्वे उशीर नव्हतं। तुम्ही कुठं चाललात? महिला देखील, ज्येष्ठ नागरिक देखील प्रवास करतात। मी आता सध्या कल्याणला चाललेलो आहे। 6 वाजल्यापासून उभं येते मी, पण अजून काही ट्रेन आलेली नाही। खूप प्रवाशांचे हाल चाललेले आहेत। रेल्वे प्रशासनानं काय ना काय तर ठोस पाऊल उचलून हे जे लोकांवरती संकट आलेलं आहे, हे आत्ताच नाही, बरेच वेळेला पण आलेलं आहे, आत्ता पण आलेलं आहे, काही नवीन नाही आपल्यासाठी। जेणेकरून नाहक कुणाचा बळी जाऊ नये ह्या गर्दीमध्ये। पावसा पाणी दिवस आहे, समजा एखादा कोण महिला किंवा पुरुष गाडी किंवा प्रवासी चढताना उतरताना कोण पडले, कोणाची जीवितहानी झाली तर त्याला गव्हर्नमेंट सर्वस्वी जबाबदारी असणार, रेल्वे प्रशासन, हे मी सांगू शकतो तुम्हाला। काका, तुम्ही आता कुठे चालला आहात आणि या गर्दीत आता तुम्ही खाली उतरणार आहात का? आणि या प्रवासामध्ये नाही, खाली नाही उतरणार। प्रवास बघूनच भीती वाटते। हात पाय तुटले तर जन्मभर बसावं लागेल तिथे घरातच। एकीकडे आता संध्याकाळी रात्रीची वेळ झालेली आहे, घरी परतीचा प्रवास आहे। मात्र अशा वेळेस बघायला गेलं तर रेल्वे प्रवाशांनी सणासाठी काय उपाययोजना करणं गरजेचं आहे? त्यांनी गाड्या काय आपलं बसेस चालू करायला पाहिजे। केलंय का? नाही, इंडिकेटरमध्ये अनाउन्समेंट काहीच नाही, फक्त गाड्या लेट एवढेच अनाउन्स करतात। लेट आहे। हां, काय वाटतं तुम्ही कधीपासून आहात अजून रेल्वेची? मी जवळजवळ झाले, मला 1-1.5 तास होऊन गेला। कुठे चाललात? मला जायचं दिव्याला, पण दिव्याला जायचं कसं हा मोठा प्रश्न पडलाय। कारण एकच एक लाईफलाईन आपली समजली जाते जीवनात, ती म्हणजे रेल्वे जी आपली आहे, मुंबईची लाईफलाईन समजली जाते। आणि ती जर कोलमडली तर सगळ्यांचं हे सगळंच ठप्प होऊन जातं। त्यामुळे कसं आहे, जसं जायचं म्हटलं कोणाला की कुठेही जायचं झालं तरी कसं या गर्दीमध्ये माणूस जाणार आणि माणूस नाही जाऊ शकत। तर हे कुठेतरी हे रेल्वे प्रशासनाने याची दाद घेतली पाहिजे। सकाळची वेळ असते तेव्हा कामाची वेळ असते आणि आता काम सुटलेले तर सकाळी पण उशीर होतो, लेट सकाळी पण रोजचा झालाय। तर रोजचा अर्धा तास, 1 तास, 2 तास गाड्या उशीर आहे। मी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इथं उभा, एक पण मला टिटवायला जायचं, एक पण गाडी नाहीये। आता यामध्ये मेगा ब्लॉक घेतला जातो या रविवारच्या। कशा कारण घेऊन जातात? मला सरकारला विचारायचं आहे, मेगा ब्लॉक तुम्ही करतात, मेगा ब्लॉक कशाला घेतात? कशाला घेतात? काय कारण आहे? म्हणजे आपला जी वायरिंग आहे पण करत का नाही? मग हे काय प्रॉब्लेम आहे चालू आहे? पावसाळा आला की प्रॉब्लेम असतो, मग प्रत्येक रविवारी मेगा ब्लॉक होतो, कशासाठी असतो? ह्याचा निर्णय द्या। आता सध्या अर्धा पाऊण तास गाड्या लेट आहे, का वाटतं विशेष गाड्या सोडणं? भिजून आलोय परेलवरनं, पाऊस आहे त्याच्यामध्ये, पण चुकीचं आहे ना ते। मिडल क्लासची इन्कम नाही आहे तेवढी। दोषी मुख्यमंत्री माझी बघून बोलून गेले ना, उल्हासनगरवरनं आलो, दोषी कोण नाहीये।
रेल्वे प्रशासन जबाबदार आहे याला. म्हणजे त्यांनी रविवारचा मेगा आता एवढी माणसं आहेत, ह्याचं तिकीट तुम्ही मोजा प्रत्येकाचं किती रुपये असतील, किती लाखाने अमाऊंट असेल? सुविधा तशी देत नाही. नाही देत ना. मेट्रो करा, मेट्रोला सुविधा आहे, आम्हाला का नाही लोकलवाल्यांना? जनता आहे ना, कल्याणच्या पुढे पण जनतेला काहीतरी महत्व आहे की नाही आहे. तुम्ही कुठून कुठं प्रवास करताय? मी आता ठाण्यावरनं कळव्याला जायचं आहे. कळवेला हां. रेल्वेने जाणार का आता कशाने? नाही, आता रेल्वेने जायचं होतं, पण आता मार्ग कारण काय आता? वगैरे गर्दी आता काय काय समजायला पण मार्ग नाही की काय झालंय वगैरे. म्हणजे एक अनाउन्समेंट पण नाही करत की काय झालंय नेमकं. एवढे प्रवासी आहेत, फिमेल वगैरे आहेत, ते पण आता बघितलं तर एवढी गर्दी आहे ना, जरा पण म्हणजे पाय ठेवू पण नाही शकत एवढी महिला देखील आहे. तुम्ही गर्दी बघितली आहे. कुठं चाललात? अंबरनाथ. अंबरनाथला. मग आता घरी जाणार, जेवण स्वयंपाक बनवायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी परत सकाळी उठायचं आहे. हो. काय केलं पाहिजे उपाययोजना? नाही सांगू पण इथं किती वेळ उभा आहे तुम्ही? झालं, तासभर झालं. नाही 2 तास झाले. नक्की रेल्वे प्रशासनाने काय केलं पाहिजे बाबा? स्पेशल आता महिला खूप उभ्या आहेत. नाही काही कुठं चाललात? एकंदरीत पाहायला गेलं तर गर्दीचा फटका तुम्हाला देखील महिलांना बसलेला आहे. विशेष ट्रेन सोडणं गरजेचं आहे महिलांसाठी. हो गरजेचं आहे. डोंबिवली. नाही लवकर जाईन असं वाटत नाही आहे. नक्कीच इथं अजून नागरिक आहेत. कहाँ पे जा रहे हो? मला इथे डोंबिवलीला जायचं आहे. डोंबिवलीला वाटतंय डोंबिवलीमध्ये तुम्ही कुठं गर्दी बघा सर, किती अक्षरशः चढायला नाकी 9 दम आलेत. अक्षरशः पब्लिक कशी घरी जाईल याची कल्पना कुणीतरी करायला पाहिजे. नक्कीच तुम्ही कधीपासून उभा आहात या ठिकाणी? मी 1 तास झाला. 1 तास झाले. कुठं चाललात आणि रेल्वे बोलले जायचं होतं. अनाउन्समेंट होते? काय मी ऐकली नाही, पण 1 तास झाला थांबलो. हो जाणार. नक्कीच इथं जे नागरिक आहेत, चाकरमानी आहेत, घरी जायला निघले आहेत, महिला देखील आहेत. विशेष ट्रेन हे सोडणं गरजेचं आहे महिलांसाठी खास करून. आता हा परतीचा प्रवास आहे. 9:30 वाजलेले आहेत, मात्र अजून देखील पाहू शकतो या ठिकाणी काही AC ट्रेन देखील आल्यात. मात्र आता AC ट्रेनमध्ये ACच्या तिकिटानुसार जावं का कसं जावं हे देखील अजून अनाऊन्समेंट केलेलं नाही आहे. मात्र सध्या तरी या ठिकाणी प्रचंड गर्दी अशी दिसते. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, कसाऱ्याला जाणारी ही मुंबईवरनं कामावरनं सुटून घरी जाणारी मंडळी आहेत. MIDCचा एरिया आहे, ठाणा देखील आहे, वाशी देखील या ठिकाणी. वाशी पनवेलवरनं ठाण्याला लोक हार्बर मार्गाने या ठिकाणी येत असतात. या दोन्ही मार्गावरनं आता ते थेट मध्य रेल्वे या ठिकाणी प्रवास करत असतात. मात्र सध्या परिस्थिती पाहता मध्य रेल्वे ही पूर्णतः कोलमडल्यामुळे वेळापत्रक या ठिकाणी चाकरमान्यांना मोठा नाहक त्रास झालेला आहे. या ठिकाणी काही इंडिकेटर्स देखील आहेत, काही इंडिकेटर बंद आहेत तर काही इंडिकेटर चालून. मात्र सध्या त्यांच्यावरती जी वेळ दाखवली जाते अर्धा ते पाऊण तास, ते मध्य रेल्वे फास्ट आणि स्लो मार्गावरती धावणाऱ्या गाड्या उशिराने चालत आहे. मात्र या संदर्भात रेल्वे प्रशासनाने बाजूला बसस्टॉपच्या ठिकाणी बसची सेवा ठेवावी असं देखील या ठिकाणी रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेल्वे ही पाहायला गेली तर लाईफलाईन समजली जाते आणि याच लाईफलाईनमधनं प्रवासी रेल्वे प्रवास करत असतात. चाकरमान्यांना सकाळची वेळ असेल तेव्हा देखील रेल्वे उशिरा धावली तर लेटमार्क लागतो. त्याच्यानंतर या ठिकाणी बघायला गेलं तर आता देखील घरी परतण्याची वेळ आहे. महिला देखील आहे, त्यांना स्वयंपाक बनवण्याची घरात वेळ असते. मात्र त्यांना घरातनं देखील फोन येतात की कुठे अजून अडकलात. तर मात्र त्यांचं एकच म्हणणं आहे, ठाणे स्थानकात मोठी गर्दी झाली आहे, वेळेवरती रेल्वे सेवा धावत नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना प्रचंड नाक त्रास करायला लागतोय. अर्धा ते पाऊण तास रेल्वे विस्कळीत झालेली आहेत. मात्र काही लोक 1 तासापासून रेल्वे फलाटवरती उभे आहेत. गर्दी पायऊल ठेवायला जागा नाही. मात्र अशातच रेल्वे प्रशासनाकडनं काहीतरी उपाययोजना करावी असं देखील त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता ही रेल्वे सेवा कधीपर्यंत सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं. मात्र ओव्हरहेड वायर ठाकुर्ली कल्याणच्या दरम्यान हे तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ती नंतर सुरळीत करण्यात आली होती रेल्वे. मात्र पुन्हा जैसे ती परिस्थिती या ठिकाणी दिसून येते. आता रेल्वे प्रशासन याकडे कशा प्रकारे गांभीर्याने लक्ष देते हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. मात्र रेल्वेकडनं कुठल्याही प्रकारची उपाययोजना या ठिकाणी केली नसल्याचं देखील या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडे म्हटलं जातं. मात्र आता रेल्वे कधी सुरळीत होईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.